नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील नेहमीप्रमाणे आपल्यासाठी कायदेशीर माहिती सोप्या भाषेमध्ये घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे, पण सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस ज्या पद्धतीने बदलतीये आणि गुन्ह्याचं स्वरूप हे रस्त्यावरनं घरात आलेलं आहे, अशा वेळेस आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की लोकांचं जी बुद्धिभ्रष्ट झालेली आहे, जी नैतिकता संपत चाललेली आहे, नात्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, नात्यामध्ये जे विद्युष्ट यायला लागलेलं आहे, त्यातनं एक प्रकारचं कायदेशीर अडचण निर्माण व्हायला लागलेली आहे आणि म्हणून आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो ह्याच्यावरती आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या पूर्वजांचा म्हणजे वडिलांचा, आईचा, आजोबाचा, आजीचा किंवा बहिणीचा, भावाचा, अशा जर का कुठल्या व्यक्तीचा त्या व्यक्तीने खून केला असेल, तर अशी खून करणारी व्यक्ती ह्या सगळ्या नातेवाईकांकडनं जर का त्याला काही प्रॉपर्टी वडिलोपार्जित स्वरूपात येणार असेल किंवा वारसदार म्हणून येणार असेल, तर त्याला ही प्रॉपर्टी मिळू शकते का? तर ह्याचं उत्तर नाही आहे. लेटेस्ट एक साधारण 15-20 दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाचं देखील ह्याच्यावरती जजमेंट आलेलं आहे. सेक्शन 25 हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये स्पष्टपणे तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीने त्याच्या पूर्वजांचा किंवा त्याला ज्याच्याकडनं वारसाने मालमत्ता मिळू शकते अशा व्यक्तीचा खून केला असेल किंवा खून करण्यासाठी दुसऱ्याला उद्युक्त केला असेल, म्हणजे अबेटमेंट टू मर्डर, तर अशी जी आरोपी व्यक्ती असेल, जिला शिक्षा झालेली असेल, अशा व्यक्तीला अशा त्याच्या पूर्वजांकडनं किंवा वारसाकडनं ज्याला ती मालमत्ता मिळणार होती त्याला ती मालमत्ता मिळणार नाही. मित्रांनो, परत एकदा सांगतो, सेक्शन 25 हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये असं नमूद केलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने समजा त्याच्या आईचा खून केला असेल, वडिलांचा खून केला असेल, आजीचा केला असेल, आजोबांचा केला असेल, भावाचा केला असेल, बहिणीचा केला असेल, आणि त्याला जर का त्यांच्याकडनं एखादी मालमत्ता वारसा हक्काने मिळणारी असेल किंवा समजा वडिलांनी विल केलंय, आजोबांनी विल केलंय आणि त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी नातवाला दिली आहे, वडिलांनी मुलाला दिली, आईनी मुलाला दिली आहे, आणि समजा त्यांनीच त्यांचा खून केला किंवा दुसऱ्याला त्यांचा खून करण्यासाठी उद्युक्त केलं आणि हे सिद्ध झालं कोर्टामध्ये की यांनी याचा खून केलेला आहे आणि त्याला शिक्षा झाली, तर अशा वेळेस अशा व्यक्तीला ती प्रॉपर्टी मिळू शकणार नाही. आता कोर्टाने याच्यावरती जजमेंट दिल्यामुळे आता हे सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ असल्याने यापुढे आपल्या संदर्भामध्ये जर का असं काही घडलं किंवा आपल्या आजूबाजूच्या संदर्भांमध्ये असं काही घडलं तर ह्या सेक्शनची आपल्याला माहिती असावी, कारण बदललेल्या काळामध्ये आपण असे अनेक प्रकार बघतोय की जिथे सख्या नातेवाईकांचेच खून केले जात आहेत. तर असा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याच्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि फॉरवर्ड करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा. धन्यवाद.